2003-4 या काळामध्ये जगभरात जितक्या काही टीम होत्या क्रिकेटच्या, त्या प्रत्येक टीमकडे ना एक चांगला विकेट किपर बॅट्समन होता. म्हणजे ऑस्ट्रेलियाकडे सांगायचं झालं तर ॲडम गिलक्रिस्ट होता, पाकिस्तानकडे मोईन खान होता, आफ्रिकेकडे मार्क बाउचर होता, श्रीलंकेकडे संगकारा होता. पण भारताकडे ना चांगला विकेट किपर बॅट्समन नव्हता. म्हणजे त्यावेळी राहुल द्रविडलाच त्यांनी विकेट किपर बनवलेलं होतं. कारण राहुल द्रविड तसा विकेट किपर नव्हता, पण दादा गांगुलीने त्याला विकेट किपरचे ग्लोव्ज हातात घाला दिले होते आणि त्याला फुल टाइम विकेट किपर करण्यास सांगितलेलं होतं. पण द्रविड इतकी चांगली विकेट किपिंग करायचं नाही, म्हणजे करायचं चांगली, पण अप टू मार्क बाकीच्या देशाच्या विकेट किपरच्या तुलनेत त्याची किपिंग इतकी चांगली नव्हती आणि त्याचा फटका बऱ्याच मॅचेसमध्ये व्हायचा. लेग बाईटचे रन्स जास्त सुटायचे आणि कॅचेस सुटायचे. आता याच्यावर उपाय शोधण्यासाठी पूर्ण BCCI आणि दादा गांगुली हे खूप सर्चमध्ये होते की चांगला विकेट किपर आपल्याला मिळावा. त्यासाठी त्यांनी खूप विकेट किपर ट्रायही केले. म्हणजे दादा गांगुलींनी दीपदास गुप्ता, पार्थिव पटेल यांना खूप संधी दिल्या, पण ते चांगले खेळू शकले नाहीत. त्यांनी त्यांचा गेम दाखवला नाही. मग नंतर दिनेश कार्तिकला सुद्धा 2004च्या सप्टेंबर महिन्यामध्ये इंग्लंडच्या सिरीजमध्ये, म्हणजे इंग्लंडमध्ये त्याला ट्राय करण्यात आलं, पण त्यांनाही इतकं काही चांगलं खेळ दाखवला नाही. आणि मग आला 2004 मधला डिसेंबर महिना आणि त्या महिन्यामध्ये इंडिया ए संघातून पिक केलेला एक असा खेळाडू इंडियाच्या संघात आला ज्याचे केस खूप लांब होते, खूप रॉ खेळाडू होता आणि त्या खेळाडूचं नाव होतं महेंद्रसिंग धोनी. बांगलादेश दौऱ्यावर धोनीला पिक करण्यात आलं. त्या दौऱ्यामध्ये त्यानं काही चांगली कामगिरी केली नाही. मग पाकिस्तानची टीम भारतामध्ये वन डे सिरीज खेळण्यासाठी आली आणि त्यातल्या दुसरी मॅच विशाखापट्टणम मध्ये होती आणि त्या मॅच मध्ये भारत ज्यावेळी पहिला बॅटिंग करत होता त्यावेळी 1 डाऊनला आला होता द वन अँड ओनली महेंद्रसिंग धोनी. आणि महेंद्रसिंग धोनीनं 123 चेंडूमध्ये 148 रन्सची अशी ताबडतोब बल्लेबाजी केली आणि त्या मॅच मध्ये त्यानं 15 4 आणि 4 6 मारलेले होते. आणि ती जी काही बॅटिंग होती त्याच्यामध्ये जो हेलिकॉप्टर शॉट होता, तेव्हा प्रत्येक माणसाच्या, म्हणजे प्रत्येक भारतीय माणसाच्या मनामध्ये तो क्षण डोळ्यामध्ये मनामध्ये साठलेला होता. आणि तेव्हापासून मग धोनी पर्वाची सुरुवात झाली आणि त्या मॅचमध्ये भारताने 356 रन्स केलेल्या होत्या. आणि त्याचा पाठलाग करताना ज्यावेळी पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला त्यावेळी 298 रनवर त्यांना रोखण्यात आलं. 58 धावांनी हा सामना भारताने जिंकलेला होता. ती मॅच मला अजूनही आठवते आणि तेव्हाच मी धोनीचा फॅन झालो, जे की आज तागायत मी धोनीचा डाय हॅड फॅन आहे. ही फक्त माझी गोष्ट नाही, तर भारतामध्ये असे असंख्य धोनीचे चाहते आहेत. होप सो तुम्ही पण जर ती मॅच पाहिली असेल आणि तेव्हापासून तुम्ही धोनीचे फॅन झाला असाल तर त्या मॅच बद्दलच्या आठवणी नक्की कमेंट करून सांगा आणि त्यावेळेचं क्रिकेट कसं होतं हे पण सांगायला विसरू नका.